नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजे गावातील गट नंबर 729 ही जमीन वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची असल्याचे काही दिवसांपूर्वी अमोल वाघचौरे, रमेश वाघचौरे यांनी सांगितले होते। तसेच गौबाई येसू पवार यांनी दोन्ही वाघचौरे कुटुंबियांना विश्वासात न घेता 3.5 एकर जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यांना विक्री केल्याचा दावा वाघचौरे कुटुंबियांनी केला होता। मात्र यावर अनिल भगवान गोवर्धने यांनी सर्व जमीन गौबाई पवार यांच्याकडून सर्व शासकीय नजराना भरून कायदेशीर रीतसर खरेदी केली असल्याचे सांगत, तसेच माझ्याकडे याबाबत सबळ पुरावे असल्याचं अनिल गोवर्धन यांनी सांगितले। मी अनिल भगवान गोवर्धने, राहणार सांजेगाव। माझी मिळकत मौजे गट नंबर 729 ही मी नामे गौबाई येसू पवार ह्या मूळ मालक आहेत। त्यांच्याकडनं मी ही जमीन कायम फक्त खरेदीने घेतलेली आहे। त्यासाठी लागणारे रीतसर शासनाला जो काही ही जमीन पूर्वी भोगट वर्ग 2 होती, तर मी शासनाला 75% नजराना भरून भोगट वर्ग 1 केली आणि ही माननीय कलेक्टर साहेबांची ऑर्डर आहे। त्याचा नंबर आहे SR नंबर 34/24। त्याच्यानंतर ही जागा जनरल झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण कायदेशीर पूर्तता करून मी या जमिनीची खरेदी केली। त्याच्यानंतर हा तहसीलदार साहेबांचा हा निकाल आहे, त्याचासुद्धा नंबर आहे SR नंबर 109/24। हा निकाल माझ्या बाजूने लागला आणि त्याच्यानंतर नोंद नंबर 24/24 मंजूर झाली आणि माझ्या नावाने हा 7/12 झाला। तो मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो। गोवर्धने हा तुम्ही 7/12 बघू शकता, क्लास 1 झालेला आहे। आधी ती जागा क्लास 2 होती। गौबाई ही एकुलती एकच नाव होतं। कुठे इथं एकुका पद्धत म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत जी काही असते ती कुठेही नाव नाही आहे, फक्त गौबाई येसू पवार हे नाव कमी झालं आणि माझं नाव लागलं अनिल भगवान गोवर्धने। जागा क्लास 1 झाली, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी जागा विकत घेण्याच्या पूर्वी सरकारी मोजणीसुद्धा केली होती, गौबाई पवार यांच्याच नावाने केली होती। त्याचासुद्धा नकाशा, सरकारी मोजणीचा नकाशा हा माझ्याकडे आहे, हा तुम्हाला दाखवू शकतो मी। हा सरकारी मोजणीचा नकाशा। तर मला सांगायचं एवढंच आहे की सर्व कायदेशीर बाबी मी पूर्ण करून मी शासनाचा रीतसर नजराना भरून मी ही जागा खरेदी केली। आता माझं नाव लागले 7/12 आणि मी जमिनीचा आता मी मालक आहे। तर मागे काही परवा अमोल वाघचौरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो काही माझ्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं, त्याला कसल्याही प्रकारचा कागदाचा पुरावा नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलले। परंतु माझ्याकडे सर्व सबळ पुरावे आहेत। ही जागा रीतसर मी कायदेशीर पूर्तता करून घेतलेली आहे। त्यांचं फक्त जागेवर आता त्यांचा पण लगतचा 7/12 दाखवू इच्छितो मी। 731 गट नंबर आहे, फक्त 31 गुंठे जागा आहे आणि ही टोटल जागा मी गौबाई यांची 3.5 एकर, ही पूर्ण 3.5 एकर आणि त्यांची 31 गुंठे, त्याच्यात त्याचा चुलत्याची 15 गुंठे, म्हणजे त्याची 15 गुंठे आहे तिथे। तो पण 7/12 मी दाखवू इच्छितो। तो ती पण जागा करतो आणि ही पण जागा करतो आणि म्हणजे आणि नंतर बोलतो की नाही जागा माझी, ही जागा मी करतो म्हणजे माझी आहे। तर मला एक सांगायचं आहे, हे थोडक्यात त्याचं काय आलं, हे अतिक्रमण झालं। जर ह्या आजींनी जमीन विकायची, हे स्वतः मालक आहे, यांना जमीन विकायचा अधिकार आहे, यांनी मला विकली। यांचा मेडिकलचा प्रॉब्लेम होता, यांना जागा विकायची होती, कोणी जागा घेत नव्हतं, मी ती जागा घेतली। तर हा म्हणतो की माझा कब्जा आहे। तर मला एकच म्हणायचं की मी सर्व शासनाची पूर्तता करून जागा घेतलेली आहे, ती जागा लिगली माझी झालेली आहे आणि आता तो तिथं कुठल्याही प्रकारचा तो म्हणतो मी कोर्टात गेलो, बनावट दावा दाखल केलेला आहे। तुम्हाला एक हे पण सांगतो की सर्व डॉक्युमेंट माझे 2024चेच आहे आणि त्यांनी दावा पण 2024लाच दाखल केला, कारण की त्याला हे माहीत होतं की जमीन मी घेणार आहे। मग तो याच्या आधी झोपला होता का? तो म्हणतो माझ्या 5 पिढ्यांपासून जागा आहे। 82 साली आजीचं नाव लागलं 7/12वरती, तेव्हापासून आजीचंच नाव आहे 82 सालापासून तर आत्तापर्यंत। तो 2024ला मुद्दाम बनावट दावा त्यांनी दाखल केला आणि मुद्दाम मला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला। पण तरी माझा गावातला विषय असल्यामुळे त्याला मी अजून काही बोललो नाही। तरी पण मी जे काय आहे तुमच्यामार्फत मी त्याच्यावर जे काही कायदेशीर गुन्हा मी 100% त्यांच्यावर दाखल करणार आहे। फक्त मला आता तुमच्यामार्फत एकच निवेदन द्यायचं आहे शासनाला की समजा एखादा जमीन मालक आहे, तो बाहेरगावी असतो आणि तो काय त्याची जमीन उचलून नेऊ शकत नाही, तर तो नंतर जेव्हा येतो जागेवर, तो लगतचा शेतकरी काय करतो, त्याचा थोडासा काही तुकडा असतो, तो लगेच ही पण जागा ताब्यात घेतो आणि सांगतो की माझा कब्जा आहे। तर मला शासनाला तुमच्यामार्फत हेच सांगायचं आहे की जे काही आता हे जे कब्जेबाई म्हणतात स्वतःला, की ही जागा माझी आहे आणि मुद्दाम कोर्टात जातात, बनावट दावे दाखल करतात आणि मूळ मालकाला हॅरेसमेंट देतात। त्यांना खूप त्रास होतो मूळ मालकांना, त्यांना स्वतःच्या जागेचा उपभोग घेता येत नाही। मग ते काय करतात, ह्या दावे तर चालू असतात 10-15 वर्ष, त्याचा निकाल लागत नाही,
तर मूळ मालकानं हा खूप सारा मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. तर मला शासनाला हेच सांगायचं की या कब्जे जे काही आहे स्वतःला कब्जेदार समजतात दुसऱ्यांच्या जमिनीवर, तर त्यांना रीतसर त्यांच्यावर नवीन कायदा आणून एक कठोर कायदा म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन मूळ मालकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे स्वतःला म्हणतात की माझा कब्जा आहे, त्यांचं कुठल्याही प्रकारचं उतारावर नाव नसतं, गाव नसतं, शेतपिकावर नाव नसतं, फक्त स्वतःला माझी जमीन समजून घेतात आणि मूळ मालकाला ते त्रास देतात. तर त्यांच्यावर झालेला हा न्याय त्यांनी अन्याय झालेला आहे. तर मूळ मालकांना न्याय मिळावा एवढंच मला तुमच्या मार्फत शासनाला मी निवेदन देतो की एक नवीन चांगला एक कायदा आणून मूळ मालकांना तुमच्याच पोलीस प्रोटेक्शनमध्ये जागा त्यांना परत देण्यात यावी ही माझी नम्र विनंती. तसेच यावेळी जमिनीच्या मूळ मालक असलेल्या गौबाई पवार यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. ज्या आईची जमीन होती त्यांचे खाते फोड झाले, मग मी ऐकली अनिल भाऊला. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला द्यावा, मी कशी देईन. ते कोर्टात गेले, काय सांगाल त्याविषयी? कोर्टात आता खोटे दावे करत्या म्हटल्यानंतर मग कसे काय देणार आहे? जर समज नातेवाईक ते म्हणतात का नातेवाईक आहे, पण इतक्या दिवस कुठं गेले होते नातेवाईक? नाहीच आहे ना. मग पैशासाठी ते नातेवाईक बनवतात. हो, मी नाही नातेवाईक राहते आता पैशासाठी कोणीला बडे धक्का देतो. मुलगी आहे आईची. त्यांचं म्हणणं आहे का ही जमीन आहे आमचा हिस्सा आहे, ते कोर्टात गेले, पण पोच दिला त्या आजी दिवशी. असतानाच ते वाटप करेल. तिथं आईला पण माहित नाही ना, आजीनं जेव्हा वाटप करेल ते, मग त्यांचा इकडं काही संबंध नाही ना. मग त्यांच्याकडे जास्त जमीन आहे तर मग ती आम्हाला, आम्ही जर दावा केला तर ती बी अर्धी भेटू शकते ना आम्हाला. मग ती का नाही देते ती? हिला तर 3.5 एकरच जमीन आहे ना, मग त्यांच्याकडे 7 एकर राहते. मग निमित्त आहे ना आम्हाला द्यावा. मग नातेवाईक आहे ना, जर आम्ही त्यांच्या कोणी नातेवाईक लागतोय तर मग त्यांना 7 एकर जमीन आहे तर मग ती देऊन आम्हाला 2 एकर द्यावा. बरोबर आहे का नाही? नाही करते तसं. खोटे दावे करतात, खोटे दावे लावतात. इतक्या दिवस नातेवाईक नव्हते ना, आता कसे ते पैदा झाले नातेवाईक? का पैशासाठी खोटे दावे करून पैसे लुबाडण्याच्या मागं लागलेले ते. नेमकं कशावरून शिवीगाळ करतात? त्याच याच्यावरून, त्या जमिनीवरूनच. त्यांचा काही संबंध नाही आहे. तरी पण आम्ही याला पण गेलो होतो, तेव्हा पण मोजणीला गेलो होतो, सरकारी मोजणी आणली होती. सरकारी मोजणीला गेलो त्यावेळी त्याने शिव्या गाड्या केल्या, तिथे धक्काबुक्की केली त्याने. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.